हॅलो. नेक्स्ट पार्ट आपला कुठला बघा आता. हे पुढचा आपला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक नंबर 11. सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स AIJ is called a symmetric matrix. is called a symmetric matrix. याचा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. जो कसा आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू म्हटलं आपण काय समजा. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू AIJ इज ए सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ. सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ कधी असतो. AIJ इक्वल टू AJI. ही कंडिशन लक्षात ठेवायची. AIJ इक्वल टू AJI इज कॉल्ड एज सिमेट्रिक मॅट्रिक्स. याचा अर्थ ए स्क्वेअर मॅट्रिक्स समजा ए इक्वल टू परत तेच 1 2 3 नंतर 4 5 6 7 8 9 हा झाला डायगोनल. याचा अर्थ हाच कसा आहे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए याचा अर्थ AIJ हे ए इक्वल टू AIJ हे झाला 3/3चा. हे किती झाला 3/3चा झाला. AIJ इज कॉल्ड ए सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे पण कधी असतो. AIJ इक्वल टू AJI. याचा अर्थ ह्या डायगोनल झाला. AIJ इक्वल टू AJI याचा अर्थ A12 इक्वल टू समजा ए इथं आयची व्हॅल्यू 1 ठेवली जेची व्हॅल्यू 2 ठेवली. A12 इक्वल टू काय होणार उलटं होणार AJI याचा अर्थ काय होणार A21 म्हणजे A12 इक्वल टू काय A21. A13 इक्वल टू काय A31 नंतर A23 इक्वल टू A32. ठीक आहे. याचा अर्थ काय हा एलिमेंट म्हणजे A12 इथला एलिमेंट किती आहे. हा कुठला एलिमेंट आहे बघा A12 आहे का. फर्स्ट रो सेकंड कॉलम फर्स्ट रो सेकंड कॉलम A12 इक्वल टू काय इथं मग कंडिशननुसार A21 म्हणजे A21 याचा अर्थ सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो ही सेकंड रो फर्स्ट कॉलमला हा एलिमेंट कसा असतो सेम असतो. हा आणि हा सेम. नंतर हा आणि हा का असणार सेम येणार. कुठला A1 हा एलिमेंट कुठला आहे फर्स्ट रो थर्ड कॉलम फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम म्हटला म्हणजे A13 कुठला A13 इक्वल टू काय A13 इक्वल टू काय A31. A31 म्हणजे काय आला इथं आला थर्ड रो फर्स्ट कॉलम 3 आला आणि नंतर हा A23 6 आहे इथं पण समजा 6 लिहू आपण. याचा अर्थ A32 इक्वल टू A23 इक्वल टू काय A32 आहे का. लक्षात आलं का. हा डायगोनल घेतला मग डायगोनल किती असतो तुमचे फक्त आपलं कंडिशन काय पाहिजे AIJ इक्वल टू AJI ही कंडिशन पाहिजे. याचा अर्थ A12 इक्वल टू A21 A13 इक्वल टू A31 A23 इक्वल टू A32 हे सेम पाहिजे. 2 2 3 3 मायनस किंवा किती आहे -2 असेल तिथं -2 घ्या. इथं समजा -3 असेल तिथं -3 इथं -6 असेल तिथं -6 काही घेतलं तरी नंबर एलिमेंट कुठले असले तरी काय अडचण नाही. लक्षात आलं कंडिशन सिमेट्रिकची. आता स्क्यू सिमेट्रिक टप्पा लक्षात ठेवायचा. हे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स काय कंडिशन त्याची आता हेच आहे. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू AIJ इज इक्वल टू ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू AIJ इज कॉल्ड ए स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ कधी AIJ इज इक्वल टू -AJI. फक्त मायनस फक्त लावायचं. ठीक आहे. हे आपण सगळे काय करू आता हे AIJ इक्वल टू -AJ याचा अर्थ AIJ इक्वल टू -AIJ इक्वल टू समजा हे AJI आहेच आहे फक्त एकाला मायनस पाहिजे कुठल्याला एकाला समजा हेच आहेच आहे. हे स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ह्याला इथं समजा -2 असेल तर इथं +2 आलं. 1 + 1 मायनस पाहिजे फक्त एलिमेंट सेम पाहिजे. AIJ इक्वल टू -AJI इथं समजा इथं 3 आहे इथं -3 कुठल्या एकाला फक्त आपण -3 दिलं चालतो. इथं 6 आहे याला -6 देऊ. याचा अर्थ 2 - 2 3 - 3 किंवा 6 - 6 लक्षात आलं. याचा अर्थ AIJ इक्वल टू मायनस काय AJI याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक. पटकन लक्षात यायला पाहिजे आपलं. हे दोन एलिमेंट सेम असतात हे दोन सेम असतात हे दोन सेम असतात फक्त साईन काय मायनस सेम असतील तर सिमेट्रिक आणि 1 + 1 - असेल तर त्याला स्क्यू सिमेट्रिक. ओके. हा झाला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिकचा टप्पा. हा एक टप्पा लक्षात ठेवायला सिमेट्रिक स्क्यू सिमेट्रिक डेफिनेशन लक्षात ठेवताना एक टप्पे व्यवस्थित लक्षात ठेवले की आपल्याला ते लक्षात राहतात. आणि नंतरचा आपला पुढचा टप्पा येतला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. दुसरा कुठला आपला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स.
याचा अर्थ डिटर्मिनंट तुमचा समजा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, याचा अर्थ मॅट्रिक्स समजा ए तुमचा दिला आहे, शॉर्टमध्ये तुम्हाला एक 1 2 3 4 दिला, 1 2 3 4 दिला. याचा अर्थ डिटर्मिनंटचं काय करायचं, मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं. हे झाला डिटर्मिनंट, हे ए इक्वल टू झाला, हे काय झाला मॅट्रिक्स झाला. ह्याचं कन्वर्शन काय करायचं, डिटर्मिनंटमध्ये करायचं. याचा अर्थ डिटर्मिनंट ए इक्वल टू काय होणार आहे 1 2 3 4. मॅट्रिक्सचं कन्वर्शन कशामध्ये केलं आपण, डिटर्मिनंटमध्ये लिहिलं. याचा अर्थ डिटर्मिनंट सिम्बॉल लिहिला 1 2 3 4. हे सॉल्व केला त्याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढचा आहे 14 नंबर. डिटर्मिनंटच्या आधारावर सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर डेफिनेशन आहेत. याचा अर्थ सिंग्युलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स. याचा अर्थ सिंग्युलर मॅट्रिक्समध्ये तुम्हाला काय पाहिजे, आता हे सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर आहे. याचा अर्थ हे पण सगळ्या स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे. म्हणजे एकतर ऑर्डर 3 पाहिजे किंवा ऑर्डर 2 पाहिजे. हे ऑर्डर 2/2 आहे, ऑर्डर 3/3 असेल तर काय अडचण नाही, अशामध्ये असलं चालेल. याचा अर्थ स्क्वेअर मॅट्रिक्सवर ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू AIJ इज कॉल्ड ए सिंग्युलर मॅट्रिक्स, इज कॉल्ड ए सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ए इक्वल टू 0. कधी असतो, काय कंडिशन आहे सिंग्युलरची, डिटर्मिनंट ए इक्वल टू 0. याचा अर्थ हा समजा मॅट्रिक्स ए झाला, त्याचा डिटर्मिनंट काय आला, डिटर्मिनंट ए इक्वल टू हा झाला डिटर्मिनंट. हे सॉल्व करायचं. 0 येतं का बघा, हे 3 1 किती आलं, 4 1 4 मायनस किती आलं, -3 3 2 6. 0 येतं का, नाही. मग आपण इथं काय करू, आता चेंज करू आपण. इथं पण काय करू आपण, इथं काय करू, इथं 3 करू, इथं 2 करू. ठीक आहे. समजा हा मॅट्रिक्स आहे, हा मॅट्रिक्स काय केला आपण, इथं 3 2 आणि 3 2. आता काय झालं, हे झाला मॅट्रिक्स, त्याचा हा झाला डिटर्मिनंटमध्ये कन्वर्शन केलं. आता 3 2 6 -3 2 6 डिटर्मिनंट आपला, डिटर्मिनंट सोडत येतो आपला 3 2 6 -6 इक्वल टू किती आलं 0. देअरफॉर डिटर्मिनंट ए इक्वल टू काय आलं 0. ठीक आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय आली 0. देअरफॉर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली, म्हणून हा मॅट्रिक्स कसा आहे सिंग्युलर. काय लिहायचं आपण आता, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0, देअरफॉर द मॅट्रिक्स ए इज ए सिंग्युलर मॅट्रिक्स. म्हणून हा कसा मॅट्रिक्स आहे सिंग्युलर. कंडिशन लक्षात आली का, सिंग्युलर मॅट्रिक्स कधी असतो, जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर, आणि नॉट इक्वल 0 आले तर नॉन सिंग्युलर. याचा अर्थ नेक्स्ट डेफिनेशन काय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. याचा अर्थ ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू AIJ इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ कधी असतो, डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0, डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. मगाचा एलिमेंट घ्यायचा आपला. याचा अर्थ ए इक्वल टू काय 1 2 3 4. हा झाला मॅट्रिक्स ए. ह्याचा डिटर्मिनंट लिहायचा. डिटर्मिनंट ए काय झाला 1 2 3 4. याचा अर्थ ही सॉल्व करा, किती आला 4. ठीक आहे. 4 1 4 आणि मायनस किती आलं 6 इक्वल टू किती आलं -2. याचा अर्थ एच व्हॅल्यू 0 आली का, नाही, नॉट इक्वल टू 0. -2 याचा अर्थ काय -2 नॉट इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ देअरफॉर डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0, देअरफॉर द गिवन मॅट्रिक्स ए इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, इज ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. समजलं का, म्हणजे सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलरची कंडिशन काय, सिंग्युलर मॅट्रिक्स कधी असतो, डिटर्मिनंट ए इक्वल टू 0 असेल तर, आणि नॉन सिंग्युलर डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 असेल तर नॉन सिंग्युलर. ठीक आहे. आणि लास्ट हा एक टप्पा लक्षात ठेवायचा डिटर्मिनंटचा. डिटर्मिनंट आला की सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर डेफिनेशन ह्या डिटर्मिनंटवरती आधारित आहेत, लक्षात ठेवायचं. सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर डेफिनेशन कशावर डिपेंड आहे, सगळ्या डिटर्मिनंटच्या मॅट्रिक्स डेफिनेशनवर. ठीक आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे, त्याच्यावरती त्या डेफिनेशन तुमच्या तो टाईप अवलंबून आहे, कुठला सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर. आणि लास्ट जो टाईप आहे आपला कितवा 16 टाईप, कुठला, ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. आता याचा अर्थ ट्रान्सपोज म्हणजे काय, इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. ट्रान्स म्हणजे बदल, ट्रान्स म्हणजे काय बदल. याचा अर्थ बदल करायचा. कशामध्ये मग बदल करायचा, रो आहेत त्या कॉलम करायचे, कॉलम आहेत त्या रो करायचे, झालं ट्रान्सपोज. म्हणजे ट्रान्स मीन्स बदल, पोज मीन्स पोझिशन, त्याची पोझिशन बदलायची. म्हणजे याचा अर्थ रोचं कॉलम करायचे, कॉलमचे रो करायचं, त्याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. समजा फॉर एक्झाम्पल
ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 9. हा ऑर्डर 3चा मॅट्रिक्स आहे, 3x3. हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स का म्हणायचं? नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, जेवढा रो तेवढा कॉलम. त्यामुळं 3x3 2x2 म्हणले काय आला? एवढा आला. 1 2 4 5 हा झाला 2x2चा. ठीक आहे. हा झाला 2x2चा. हा झाला 3x3चा. हां, काय सांगितलं आपला? ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय AT किंवा ए डॅश पण लिहितात. असं ह्याला पण ट्रान्सपोज म्हणतात, पण आपण जनरली आपण ए ट्रान्सपोज हा सिम्बॉल वापरतो. याला म्हणायचं ए ट्रान्सपोज. काय म्हणायचं याला? ए ट्रान्सपोज. सपोज ए इक्वल टू मॅट्रिक्स दिस अँड ए ट्रान्सपोज इक्वल टू. आता ह्याचा ट्रान्सपोज काढायचं. ह्याचा ऑर्डर काय आहे? 3x3. ट्रान्सपोज केला की ऑर्डर पण काय होते? आता इथं तुम्हाला इथं ए स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का? नाही. तुम्हाला इथला कुठलाही मॅट्रिक्स असला तरी चालतो, ऑर्डर किती असली तरी चालते, त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स असं बंधन नाही. लक्षात आलं का? त्याला तसे बंधन, फक्त ट्रान्सपोजच्या ह्याला तुम्हाला बंधन नाही. बाकी सगळे स्क्वेअर मॅट्रिक्सवरती डेफिनेशन तुमचे ट्रान्सपोज एक नाही, आणि वरती हे रो कॉलम आणि झिरो ह्याच्यात पण नाही. बाकी तुम्हाला सगळ्या डेफिनेशन कशा? सगळ्या स्क्वेअर मॅट्रिक्सवरती आधारित आहे. सगळ्या पहिले 3 आणि शेवटची एक सोडली तर बाकी सगळ्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा आधार घेऊन सगळ्या डेफिनेशन तुम्हाला तयार करावं लागतील. आता इथं काय बघा, हे झाले ए मॅट्रिक्स. आता ए ट्रान्सपोज काय? ट्रान्सपोजचे काय सांगितले डेफिनेशन आपण? इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. याचा अर्थ हे रो आहे, कॉलम घ्यायचं. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम होईल. फर्स्ट रो आहे ती काय होणार? फर्स्ट कॉलम 1 2 3. ही रो होती, कॉलम केला. तर सेकंड रो सेकंड कॉलम करायचं 4 5 6. आणि थर्ड रो थर्ड कॉलम 7 8 9. हिची पण ऑर्डर किती झाली? 3x3 आहे. झालं. काय केलं आपण? इंटरचेंज रोज अँड कॉलम केलं. त्याची पोझिशन बदलली. जे रो होते ते काय केले? कॉलम होते. किंवा कॉलम आहे ते रो केलं तर काय फरक पडला नाही. समजा 1 4 7 हे काय कॉलम आहे, ते रो करायचं 1 4 7 आहे का? 1 4 7. हे तर सेकंड कॉलम आहे, सेकंड रो करा. 2 5 8 कॉलम आहे, 2 5 8. 3 6 9 कॉलम आहे, थर्ड कॉलम आहे, ही थर्ड रो झाली. 6 9 3 6 9. म्हणजे इंटरचेंज काय करा? आपलं नेहमीचं रुटीन काय आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. काय केलं आपण? इंटरचेंज रोज अँड कॉलम केला. आता ह्या ए ट्रान्सपोज हा झाला ए मॅट्रिक्स, हा झाला ए ट्रान्सपोज. काय झाला? ए ट्रान्सपोज. आणि परत समजा ए ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज केला आपण. ए ट्रान्सपोज हे झाला ए मॅट्रिक्स. नंतर ए ट्रान्सपोज याचा अर्थ ह्याचा आपण इंटरचेंज केलं म्हणजे ए ट्रान्सपोज लिहिला. आता ह्या ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज करायचं, म्हणजे आता ह्याचा परत ट्रान्सपोज करायचं. म्हणजे काय करायचं? ह्याचे इंटरचेंज रोज अँड कॉलम करायचे. म्हणजे काय येईल? शेवटी एच येईल. बरं का? आता फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय आलं? 1 4 7. सेकंड रो सेकंड कॉलम 2 5 8. आणि 3 6 9 थर्ड रो आहे, थर्ड कॉलम होणार 3 6 9. काय झालं? हा काय झाला? 1 2 3 4 5 6 7 8 9. काय आला? ए आला. दॅट इज इक्वल टू ए. दॅट इज इक्वल टू काय आला? ए. आपली प्रॉपर्टी काय होती मग आता? ए ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. असं शो दॅट पण तुम्हाला असतं. शो दॅट ए ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज इक्वल टू ए. इक्वल टू ए आलं. आलं काय व्हॅल्यू? हे ए झाला. एचा ए ट्रान्सपोज काढला आणि ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज काढला, म्हणजे शेवटी काय येतो? एच येतो. झालं. ह्या झाल्या डेफिनेशन. ओके. डेफिनेशन लक्षात आलं सगळं तुमच्या? परत एकदा रिव्हिजन करतो तुम्हाला. डेफिनेशन बघा. 16 टाईप्स ऑफ मॅट्रिक्स. काय ते? टाईप्स ऑफ मॅट्रिक्स किती आहेत आपलं? 16. पहिला टप्पा कुठला सांगितलं तुम्हाला? रो कॉलम आणि झिरो पहिला टप्पा. रोची काय? ए मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 रो, दॅट इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स काय? ए मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 कॉलम, ए कॉलम मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्सला काय? एव्हरी एलिमेंट्स आर झिरो, दॅट इज झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा काय? स्क्वेअर मॅट्रिक्स. याचा अर्थ नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स. नंतर डायगोनलमध्ये काय? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो, दॅट इज डायगोनल मॅट्रिक्स. नंतर स्केलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ए डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर सेम, दॅट इज स्केलर मॅट्रिक्स. नंतर युनिट मॅट्रिक्सला काय? ए स्केलर मॅट्रिक्स इन विच ऑल डायगोनल एलिमेंट्स आर 1.
इज कॉल्ड ॲज युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा एक टप्पा. स्टँडर्ड डिव्हिजन, स्टँडर्ड युनिट, हे लक्षात ठेवायचं आपलं हिंट म्हणून. नंतर अप्पर, लोअर आणि ट्रँग्युलर. अप्पर ट्रँग्युलर, लोअर ट्रँग्युलर आणि ट्रँग्युलर. याचा अर्थ अप्पर ट्रँग्युलर म्हणजे काय? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट्स, कुठले एव्हरी एलिमेंट्स, पण कुठले? अबव द, बिलो द डायगोनल इज कॉल्ड अप्पर ट्रँग्युलर. म्हणजे डायगोनलच्या खालचे झिरो असतील त्याला म्हणायचं अप्पर ट्रँग्युलर. आणि लोअर ट्रँग्युलर काय म्हणायचं? डायगोनलच्या वरती झिरो असतील तर त्याला म्हणायचं लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आणि ट्रँग्युलर कशाला म्हणायचं? ए स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ए ट्रँग्युलर मॅट्रिक्स इफ कधी असतो? लोअर ट्रँग्युलर ऑर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स असेल तर तो कसा असतो? ट्रँग्युलर मॅट्रिक्स असतो. ट्रँग्युलर मॅट्रिक्स असतो. त्यामुळे हे सगळे कसे आहेत? स्क्वेअर, डायगोनल, स्केलर, युनिट आर ऑल्सो कॉल्ड एज ट्रँग्युलर मॅट्रिक्स. नंतर सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. सिमेट्रिकची कंडिशन काय? ए स्क्वेअर मॅट्रिक्स, सगळे स्क्वेअर मॅट्रिक्सवर डिपेंड आहेत बघा. ए स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच, किंवा ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए आय जे इज कॉल्ड ए स्क्वेअर सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ कधी? ए आय जे इक्वल टू ए जी आय कंडिशन. स्क्यू सिमेट्रिकला काय? स्क्यू सिमेट्रिक काय कंडिशन आहे? इफ ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ कधी? ए आय जे इक्वल टू मायनस ए जे आय, त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. नंतर डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, मॅट्रिक्स ए असेल त्याचा डिटर्मिनंट लिहा, त्याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. त्याच्यावर आधारित दोन डेफिनेशन कुठल्या? टाईप्स कुठले? सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स कधी असतो? इफ ए इज इक्वल टू ए आय जे इज अ सिंग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे is a singular matrix if determinant A equal to 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली त्याला म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स. नंतर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इक्वल टू ए आय जे इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ कधी? इफ डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली नसेल तर त्याला म्हणायचं नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि लास्ट ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. ट्रान्सपोज याचा अर्थ इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम. इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम इज कॉल्ड एज ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. हे झाले सगळे टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. आता ह्याच्यावरती आधारित तुमचे काय एक एक्झरसाईज आहे, ते आपण एक्झरसाईज नेक्स्ट टाईमला काय करू बघूया. ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपला नेक्स्ट एक्झरसाईज आपला बघता येईल. डेफिनेशन लक्षात आले का तुमच्या? सगळे टाईप लक्षात आले का? जे आपला स्क्वेअर मॅट्रिक्स सगळा जो आहे कुठलाही समजा इन जनरल ए इक्वल टू ए आय जे हा मॅट्रिक्स आहे, हा समजा स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर स्क्वेअर याचा अर्थ नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, याचा अर्थ 3/3 किंवा 2/2 हा काय झाला स्क्वेअर मॅट्रिक्स होऊ शकतो. ठीक आहे, आणि तुम्हाला क्वेश्चन असा असतो की कन्स्ट्रक्ट ए आय जे 3/3 किंवा 3/2. ह्याच्यावरून तुम्हाला काही करायचं. समजा तुम्हाला 3/2 सांगितलं तर काय होणार? ते A12 नंतर A11 A12 A13 नंतर A21 A22 A23 नंतर A31 A32 आणि A33. हा झाला 3/3चा. हा काय झाला? हा झाला 3/3. ठीक आहे, हा डायगोनल झाला. मग 2/2 म्हणले काय आला? हा झाला 2/2. 2 रो 2 कॉलम. समजा तुम्हाला सांगितलं 2/3 सांगितलं, याचा अर्थ 2/3 म्हणजे किती आला? हे 2 आणि 3, हे 2 आणि हे 3, हे काय झालं तुमचा 2/3. हा झाला 2/3. बरोबर आहे का? अगोदर रो आणि नंतर कॉलम किती आलं? हे रो किती? 3/2 झाला. हे किती झालं? 3/2. जसं तुम्हाला सांगतील त्यानुसार कन्स्ट्रक्ट तुम्हाला कुठला सांगितलं आहे त्यानुसार काय करायचं आपलं हे असा कन्स्ट्रक्ट करून घ्यायचा. आणि जी व्हॅल्यू तुम्हाला दिली असेल त्यानुसार ते फक्त ह्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आयची व्हॅल्यू जेची व्हॅल्यू, ही आयची व्हॅल्यू जेची व्हॅल्यू घ्यायची आणि ते काढायचं. तुम्हाला ते आपण एक्झरसाईज आहे ते आपण नंतर सॉल्व करू. टाईप्स लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? ठीक आहे.